आज मी तुम्हाला आमचं जुनं घर दाखवणार आहे. ज्या घरात माझं बालपण गेलं ते घर. घराच्या चारही बाजूला कने फक्त झाड आहेत, पण याच्यामुळे कने आमच्या घरावर माकडं लईच असतात. उड्या मारतात, फोडतात, खेळतात, सगळं करतात. हे तर झालं बाहेरून. आता तुम्हाला मी आतून दाखवतो. घराचं पहिलं दार उघडल्यावर ना कने हे आमचा हॉल, जिथं आम्ही बसतोय, झोपतोय आणि बाकी सगळं करतोय. त्याच्यानंतर कने साईडला हे आपलं किचन, जिथं स्वयंपाक बनवला जातोय आणि खाल्ला जातोय. बाकी तुम्ही मला विचारत होता माहिती आहे की तू एवढं कष्ट कसं काय करतोयस म्हणून. तर हे सगळं कष्ट कने ह्या परिस्थितीला बदलण्यासाठी करतोय, कारण की माझ्याशिवाय कने माझी परिस्थिती बदलू शकत नाही. आमचं घर कने हे जरा लईच जुनं आहे. सगळीकडे कने लईच फुटाफुटी झाल्या. त्यामुळे असं पावसाळा आला की अंगावर असं काटा येतोय, कारण सगळीकडे कने असं पाणीच पाणी होतंय. कुठं झोपायचं आणि कसं करायचं. त्यात आणि पावसाळा म्हणला की आमच्या इकडे साप पण लईच असतात. त्यातल्याच एका रात्री कने 11:30 वाजता आमच्या घरात येऊन नाग आलता. त्याला तर पकडून नेऊन सोडलं. नशिबान त्याला बघितलं होतं म्हणून, नाहीतर किती आलीत आणि किती गेली त्याचा काहीच हिशोब नाही. आता ह्या 2 खोल्यानंतर कने आमच्या अनेक खोली होती, आणि ती कने गेल्या वर्षी ही अशी झाल्या. वरची सगळी कौलं कने असं खाली येऊन पडल्या. त्याच्यामुळे कने ही खोली असं बंदच केल्या. असं सांगायचं म्हटलं तर कने माझ्या आयुष्यात असं लईच गोष्टी झाल्या, ज्या की सांगायचं म्हटलं तर कने पूर्ण दिवस जाईल. कधीतरी कने नक्की सांगतो. पण त्या सगळ्या गोष्टीतून कने मी एकतर लढायला शिकले, संघर्ष करायला शिकले, आणि महत्वाचं कष्ट करायला शिकले. आता असं कोणती पण जर गोष्ट झाली की असं काहीच वाटत नाही, कारण की मी कने याच्यापेक्षा पण मोठ्या दुखातून वर आलोय. लहान असताना ज्या घरात मी हसत खेळत राहत होतो, आता त्या घराची अवस्था ही अशी झाल्या. ज्या खोलीत आम्ही सगळेजण बसून हसत हसत टीव्ही बघत होतो, त्याची फक्त आता आठवणच राहिलं. वेळ कधी कशी बदलली काहीच समजलं नाही. सगळं असलेलं आपली हे दुःख मनातल्या एका कोपऱ्यात लपवायचं, आणि या जगात हसत खेळत जगत राहायचं, आणि कष्ट करायचं, धाडस करायचं, आणि आपली परिस्थिती आपण स्वतः बदलायची.